9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भिल समाज विकास मंचाच्या वतीने आज रोजी परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून रॅली काढून बिजासनी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे मान्यवरांच्या हस्ते संविधान व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आदिवासी समाजातील लहान बालकांनी नृत्य सादर केले। या परिवर्तन सभेत आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती व्हावी, समाज व्यसनापासून मुक्त कसा होईल यावर चर्चा झाली। वन जंगल जमिनीवर गेल्या 10 वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय सुरू झालेला आहे। अशा अन्यायाच्या विरोधात या सभेत चर्चा झाली। तसेच समाज आरोग्यापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शनही झाले। खऱ्या अर्थाने समाजात परिवर्तन घडवून आणण्याकरता ही परिवर्तन सभा भिल समाज विकास मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते कामराज निकम, आनंद मोरे, मालेगावचे कैलास पवार, सुनील चौधरी, उल्हासराव देशमुख, डॉक्टर इंद्रिस कुरेशी, राहुल पाटील, हेमंगी श्यामकांत सनेर, नंदुरबारचे सभापती हेमलता चितोळे, माजी नगरसेवक लक्ष्मीबाई सोनवणे, वैशाली मोरे, एरोंडलचे दीपक आयरे, रवी जाधव, अनिल ठाकरे, नानूभाऊ आयरे, टेमलाय सरपंच अण्णा मालचे, विक्की काटिक, चैत्र मोडवी, श्रीराम मोरे, जगदीश बागुल, अशोक महाराज आदींसह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या सभेचे आयोजक संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे, अशोक सोनवणे, सुनील सोनवणे, राजेश मालचे, चंदू सोनवणे, अशोक मालचे, गणेश सोनवणे, किरण चित्ते, बापू ठाकरे, अशोक ठाकरे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। शिक्षण करना पड़ी आणि आपलं शिक्षण जर व्हायला या घटनांना उपयोग आपण सरळरित्या करीही आणि आपल्या योजना काय आहे या गटापर्यंत पोहोचतील। आपली काय योजना माहित नाही मी आम्ही फिरत असताना विचारा गटा लोकांना तर म्हणतात आम्हाला काहीच माहित ना, आम्हाला तर कोणी नाही येतात मग आई न होवाला योजल वेशन मुक्ती आपली राहणं लोकांना थोडं काय कसं करणं पडी आणि आज मला ते राजकारणी सांगतो सर्व या ठिकाणी जिल्ह्याचं नेतृत्व करताना कसं भाषण करतात तर बाई असं मार्गदर्शन आम्हालाही लागू द्या, जेणेकरून आम्हालाही नेतृत्व तुमच्याकडून शिकायला मिळेल। शिंदखेडा तालुक्याच्या परिवर्तनासाठी जी काही निवड कामगार व्यवस्थापन उतरली तालुक्यात परिवर्तन 100% कामगार व्यवस्थापनाच्या परिणामात याच्याने निश्चित होणार आहे असं या तालुक्यात संकेत दिसत आहे। परिवर्तन घरातली आई करू शकते, जोपर्यंत आई आपल्या बाळांना शिक्षण देणार नाही तोपर्यंत समाजात परिवर्तन होणार नाही हे सर्व महिलांनी समजून घ्या। मनुष्य हा बाहेरून आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसा आणू शकतो पण मुलाबाळांना 24 तास वेळ देणारा हा त्याला घटक म्हणजे महिला आहे। म्हणून आपण आपल्या बाळांना शिकवा आणि त्यानंतर ते संघटित समाजात कसं करतील। या ठिकाणी मला वैशाली काही मोरे यांनी ते लहान सुरू केले भाषण दिलं तर त्याचं श्रेय मी दीपक वाघेला, कारण मला दीपक या तालुक्यात जिल्ह्यात 10 वर्षानंतर आमचे वाटून ग्रामपंचायत सदस्य सुद्धा सापडले पाहिजे। सरपंच ग्रामपंचायत सदस्य सुद्धा दीपक वाघे यांचं मार्गदर्शनाखाली समाज या ठिकाणी होत आहे, संघर्ष करत आहे।
याची काळाची गरज आहे. नुसतं भांगर धिंगा करून चालणार नाही. बरोबर समाजाला प्रोत्साहन करायचं असेल तर आपण आधी शिकावं लागेल. जवाहर जिंदाबाद. आज 13 ऑगस्ट रोजी सालाबादाप्रमाणे शिंदखेडा शहरात खानदेशी परिवर्तन सभा घेतली बिल समाज विकास मंचाच्या नेतृत्वाखाली. या बिल समाज विकास मंचाच्या परिवर्तन सभामध्ये शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्त, जल, जंगल, जमीन आणि जे 10 वर्षापासून आदिवासी समाजावर वेगवेगळ्या प्रकारचे जे अन्याय सुरू झालेला आहे, अशा अन्यायाच्या विरोधात या बिल परिवर्तन सभेमध्ये महाचर्चा करण्यात येते. म्हणून आज या परिवर्तन सभामध्ये त्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. आणि आदिवासी समाजामध्ये शिक्षणाची जागृती कशी होईल, व्यसनमुक्त कसा होईल, व्यसनमुक्त कसा करता येईल आदिवासी समाजासाठी, याच्यासाठी आज परिवर्तन सभामध्ये सालाबादाप्रमाणे आम्ही आज कार्यक्रम घेतलेला आहे आणि लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे. आपली जय जवाहर जिंदाबाद.